मला वाटतं कोण आले अंपायर बघूया आता. देवा झालेत यस. चला जाऊया आपण मॅचला सुरुवात होते. तेव्हा जायला आपण बघतो की बॉलिंग मार्कवर बॉलर मिस्टर योगेश आणि समोर आहेत अक्षय. बस बस बस. पहिलाच बॉल हवेत. वाघाची दहाड खोदला पहाड बॉल उडवलाय सीमारेषा पार. अक्षय कोल्हाच्या बॅट मधून आलाय षटकार. चौथा बॅटर सिक्सरने अकाउंट ओपन करणारा ठरतोय मिस्टर अक्षय कोल्हा. मुमताज बॉल होता. ड्राईव्ह केला जात आहे. सन्मान दिला जातोय. विकास आहे. विकास माने बॉलला मात्र फील्ड करताना पाहायला मिळाले. दोन बॅटर आहेत ना या टीमचे आपण पाहिलं तर मग दर्जेदार खेळाडू आहेत. आणि इम्पॅक्टफुल बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर रोशन या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. रोशन पवन केनेचे देखील आपण पाहिलं बिग फॅन आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर मग जास्त जास्त फॅन आपण बघितलं मग अक्षय कोल्हा देखील तितकेच आहेत. इवन पवन फक्त सध्या तरी त्यांचा खेळ एका बाजूने परंतु आपला खेळ कसा नक्की त्यांच्यासारखा होईल तो देखील पाहावा लागेल. वाह क्या बात है. जबरदस्त फटका. टायमिंग कमाल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 षटकार. मैं मारता नहीं मैं बोलता हूँ हे करून दाखवलंय रोशनने. हो बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. सध्या तरी आपण बघितलं तर मग बोलणार आणि मारणार दोन्ही सगळं काही उडताना पाहायला मिळते परंतु सध्या तरी आता देखील आपण पाहिलं तर चांगला ट्राय होता. वैभव दलवी इज बॅक. बघा नुकताच झालेला मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग नव्हते परंतु आता आलेत. थोडस वजन वाढवून आलेत वैभव. अपील केली जाते पाहू शकते या क्षणाला आपण पाहिलं तर मग अपील केली होती पंचांनी मात्र सहमती दिली होती परंतु स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं की नाहीये. इथे आपण पाहिलं तर मग अपील मात्र खारिज केली. अंपायर दोन ना यस 2 रन्स. डेफिनेटली आपण पाहिलं तर जवळ 5 बॉलचा खेळ आपण पाहिला. अक्षयसाठी पुढचा धाव फलक 16. अकोट्याची लेन शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये बॉल. 1 रन्स मिळेल. निलेश पुन्हा आलेत पुढे. सोनसरी स्पोर्ट तांबलमाड टीम कडे आपण बघितलं ना एक खासियत आहे. काय खासियत आहे तर नक्कीच सांगेन तुम्हाला. सध्या तरी पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावर 17. सध्या तरी आमचे डीजे ऑपरेटर देखील व्यस्त आहेत त्यामुळे आपण पाहू शकतो. मग सोनसरी स्पोर्ट तांबलमाडची खासियत काय माहिती आहे का या टीम मध्ये आपण बघितलं ना यंगस्टर आहेत आणि हे यंगस्टर आपण बघितलं ना तर कधी एकत्र मध्ये सराव करत नाहीयेत. ही खासियत आहे या यंगस्टरची. बघा आपल्या परीने जसा वेळ देतात तसा देतात जिथे जमल तिथे परंतु पहा तर बेस्ट द्यायचा आहे ना तर आपल्या संघासाठी बेस्ट द्या. कुठे पण करा कसं पण करा परंतु आपल्या संघासाठी बेस्ट करा आणि ते करतायत आणि त्याचा फायदा मिळतोय. अतुल आले बॉलिंग मार्कवर. आता खरी मजा. अतुल आणि अक्षय. वाह गुडघा टेकून बॉल दिलाय अक्षयने बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून सिक्सर. काय जबरदस्त फटका आणि हा शॉट बघितल्यानंतर ना मला एक पारी आठवली अक्षयची. कोणती पारी होती माहिती आहे का ते. डेफिनेटली आपण पाहिलं तर मग एपीएल मध्ये जो आपण पाहिला होता ना
गोल्डन सिक्सर आणि जो सुपर ओव्हरचा मॅच झाला होता इनक्रेडिबल अफलातून मॅच अफरातफरीवाला मॅच होता रोमहर्षक होता आणि रंगतदार होता आणि तसाच फटका काहीतरी खेळला होता आणि तसाच फटका आपण पाहिला तर मग त्या मॅच मधला देखील पुन्हा एकदा ती ऍक्शन रिप्ले मात्र दर्शवली गेली आहे दर्जेदार नेत्रदीप सिक्सर पाहायला मिळाला बघा दोघ जण संध्याकाळी दोस्त असतात परंतु आता सध्या तरी दुश्मन आहेत दररोज संध्याकाळचं चित्र आहे चला मॅच बॉल आलेला आहे त्यामुळे आपण पाहिलं तर मग मॅच बॉलच्या दिशेने संघाचं टोटल आहे टीमचं टोटल आपण बघितलं तर मग 23 अक्षयने आपण बघितलं तर मग आपला जलवा बिघडलाय परंतु अतुल मागची मॅच पाहिली आपण मागची मॅच आपण बघितलं तर अतुलने काय जबरदस्त खेळ केला पुढील बॉल पाहतोय आपण चांगला बॉल पाहतोय आपण ड्राईव्ह केला जातोय क्रॅकिंग ड्राईव्ह विकास माडे पुन्हा एकदा आहेत वाल्ला फील्ड करताना तिथे पाहायला मिळालेत या संघामध्ये आपण बघितलं तर मग लीड करताना पाहायला मिळत आहेत लीडर म्हणून आपण बघितलं तर मग मयूर ॲज अ कॅप्टन योगेश त्यांना पण पाहिलं तर सिनियर प्लेअर आणि त्यानंतर इम्पॅक्टफुल प्लेअर मध्ये अतुल ठाकरे यांना पाहतोय आपण आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे गेम चेंजर खेळाडू आपण बघितलं तर मग निलेश पारेट त्याला पाहतोय पण वैभव दलवी आपण पाहिलं तर देखील आपण पाहू शकतोय या संघाचा एक हुकमी खेळाडू गती टाकलेला बॉल पाहतोय आपण ड्राईव्ह केला जातोय सन्मान दिला जातोय चांगला बॉल होता रन्स आपण पाहिले तर कंप्लीट केली जाते रोशन आपण पाहिलं तर या स्क्वॅडवर आपण पाहिलं देखील संपूर्ण बेलकडी संघाचं नाहीये तर मी तर म्हणेन की आता संपूर्ण बेलकडी गावाचं लक्ष असेल कारण की मला माहिती आहे बेलकडी संघ असो किंवा कोणताही संघ असो जेव्हा मैदानाच्या आतमध्ये घेतो ना सगळा गाव जिथे असतील बघा कंपनीमध्ये असतील घरी असतील किंवा कुठे देखील असतील सगळ्यांच्या मोबाईल मध्ये बेलकडीची मॅच सुरू असेल आणि सध्या तरी या मैदानामध्ये त्यांचा खेळ देखील पाहतोय बॉल उडवले बॉल हवेत आहे बॉल निघून चालला बाउंड्रीच्या बाहेर दे धडक आणि अक्षय कोल्हा ठोकतो इथे या मॅच मध्ये सिक्सर कडक साधावा सिक्सर टीमची टोटल झाली आहे 31 बॉल टाकून झाले 4 पुढे एकदा बुलटाच बॉल तोडलंय फोडलंय आणि याही बॉलला बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलंय सिक्सर शांतीमध्ये मोठी क्रांती घडवलंय 20 धावांचा स्पेल राहिला आतापर्यंत शेवटचा बॉल आहे अक्षय षटकार चटक पूर्ण करेल का कच्चा फटका पाहतोय परंतु क्या बात आहे अंत बला तर सब बला या बॉलवर अतुलचं कमबॅक इन्फॉर्म बॅटर अक्षय कोल्ह्याला केले बाद आणि मोठा धक्का पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय अतुल ठाकरेने आणि इन्फॉर्म बॅटर अक्षय कोल्हा बॅक टू द पॅव्हिलियन टीमची टोटल पाहतोय आपण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा बगली मी तिचा झालोय मी प्रेमी एक पोरगी बगली मी तिचा झालोय मी प्रेमी रे बेटा दिल तुला दिला ना आता तूच मला समजून घे ना बेटा दिल तुला दिला ना आता तूच मला समजून घे ना किरिस्का सुनने का गाना किरिस्का माझी सोडीला नाचाला ये ना मला तो किरिस्का गाना माझी सोडीला नाचाला ये ना मला तो किरिस्का गाना 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग सुरुवात आपण पाहिली तर छान करून दिली परंतु अक्षय बाद झाला शेवटच्या बॉलवर हे थोडंसं आपण पाहिलं तर मग डगआउट देखील आपण पाहिलं तर मग त्यांना अपेक्षा नव्हती की अतुल विकेट अखेरच मात्र तिथे देखील मिळाली पण अक्षयने खेळ चांगला करून गेला त्या ओव्हर मध्ये नुकसान करून गेलंय कारण की तब्बल आपण पाहिलं त्या ओव्हर मध्ये 20 धावा देखील आल्या 1 विकेट देखील आल्या आता रोशन एका बाजूने अक्षयची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूने रोशन उंबरसड आणि रोशन कांबडी दोन्ही रोशन आहेत परंतु आपल्या संघासाठी आपण पाहिलं तर का नाव रोशन कोण करायन
जयेश बॉलिंग मार्कवर. रोशनसाठी पहिला बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे, परंतु वाईट बॉल. आपण पाहू शकतोय वाईटचा इशारा पोहोचवला परंतु किपर इन्व्हॉल्व झाले आणि मग बॉलर देखील इन्व्हॉल्व झाले. त्यांनी सांगितलं नाहीये, आम्हाला मान्य नाहीये, परंतु आपण जरा स्पष्ट करूया, चित्र स्पष्ट करूया, दूध का दूध पाणी का पाणी, साफसुथरं हे करूया. बघा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केलं गेलंय. कटर बॉल होता परंतु आपण पाहिलं तर तिसऱ्या अंपायरने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी असणार आहे. थोडासा मधून गेला, लाईनच्या मधून नंतर बाहेर गेलाय बॉल आणि ते मात्र आपण पाहिलं तर इथे दिसून आलं. त्यामुळे हा एक चांगला बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर मग गणला जाईल. पुढील बॉल रोशन साडे आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बॉटमचा वापर टोळीला लागलेला बॉल पाहतोय आपण. फिल्डर निलेश आले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 रन्स कंप्लीट. आता इथे आपण पाहिलं तर मग या 8 ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो मोठ्या फटक्यांची दरकार, मोठ्या फटक्यांची अपेक्षा. चला 2 संघनायक आपण पुढे जोडा. टॉस बॉक्स मध्ये संजय 11 नागले आणि साई श्रद्धा ससुनवकर टीम. तुम्हाला रिक्वेस्ट असेल आपण टॉस बॉक्स मध्ये इथे जॉईन व्हायचं आहे. या ओव्हर नंतर आपण ब्रेक मध्ये टॉस देखील करणार आहोत. 39 फलकावर रोशनसाठी पुढचा बॉल. सुंदर बॉल, चांगल्या आपण पाहिल्या पद्धतीने बॉलिंग केली जाते. ब्लॉकर मध्ये योगेश पराब, मिस्टेक झाली आहे. वेगाने आले होते, बॉलला पकडायचं लगेच फेकायचं, दुसऱ्या रन साठी खेळाडू धावतात ते देखील त्यांच्या डोक्यात होता. मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मात्र बॉलला पकडणं गरजेची बाब होती, परंतु बॉल हातामध्ये आला नाहीये. काय बॉलिंग केली जाते, सुंदर बॉलिंग. 8 ओव्हर मध्ये कशी बॉलिंग करायला हवी तर अशी, आणि त्याचं एक चांगलं उदाहरण पेश करतोय सध्या तरी मिस्टर जयेश. टीमची टोटल आपण बघितली तर मग 41. या वेळेला आपण पाहिलं तर भरपूर खराब चेंडूची नोंद होताना पाहायला मिळाली आहे. हा इथे आपण पाहिलं तर नो बॉल घोषित केलाय. प्लस आपण पाहिलं तर मग एक बायच्या स्वरूपात म्हणजे 2 धावा मिळतील. 1 फ्री बोनस. जसे आपण बघितलं तर डिमांड मध्ये ऑफर असते ना, 1 वर 1 फ्री, तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. 1 वर 1 फ्री. संघाची टोटल 43. फ्रीटचा बॉल देखील असेल. रोशन कांबळे आता स्ट्राईक एनकडे. रोशन उंबरसाड्याने पण बघितलं तर मग स्ट्राईक एका बाजूने सोडून दिली आहे, पण तो फ्रीटचा बॉल. चांगला बॉल पाहतोय पण बघा रोशन दुसऱ्या बाजूने आता सांगतायत की कदाचित स्ट्राईक सोडली त्याचा फायदा मिळेल किंवा फटका लागेल. सध्या तरी काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. रोशन कांबळीला इम्पॉर्टंट आपण पाहिलं तर मग हा स्पेल आहे, कारण की अंतिमचा स्पेल. यानंतर फक्त मग फिल्डिंग करावी लागेल तुम्हाला. दूर टाकण्याचा प्रयत्न होता, दिशा थोडीशी बाहेरची ठेवली गेली आहे. बॉल पाहिला पण तर मग वाईड लाईनच्या बाहेर. टीमची टोटल पाहिल्या पण तर 44. 44 बॉल टाकून झाले ओव्हर मध्ये आपण पाहिले. वैभव सांगतोय मला 4 2 आहेत, 44 झालेत. बघा आणखीन 2 मध्ये चांगले 2 फटके आले तर मग कदाचित धाव फलक 50+. धीमा होता, बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. अपेक्षा होती आपण पाहिले तर या बॉलला बाउंड्री मध्ये पोहोचवण्याची, परंतु आमचे अंपायर्स आपण बघितलं तर इथे इन्व्हॉल्व झालेत, कारण की हाईट फॅक्टर चेक केला जाणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यूची डिमांड आहे, पाहूया सध्या तरी. बघा आमचे 2 अंपायर्स आले होते, प्रदीप आणि वैभव. तुम्ही निरीक्षण केलं आणि सांगितलं
की थोडासा बॅटर फटका एक्झिक्यूट केलाय ना, थोडेसे आपण बघितलं तर मग वाकलेले आहेत, त्यामुळेच बॉल हा फेअर असेल. शेवटचा बॉल असेल. धावफलक 45. रोशन एक चांगला फिनिशिंग हिट लगेच जरा पाहायला मिळतील का, आणि गरज आहे कारण की थोड्या धावा थांबवल्या त्या ओव्हर मध्ये. अक्रॉस खेळण्यासाठी गेले, बॉल वेगाने मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इकडे आपण पाहू शकतो पहिल्या इनिंगचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये धाव फलकावर धावा ज्या दिसत आहेत आपल्याला 44 धावा, 45 धावा झालेल्या आहेत. बघा 45 झाले, 46 टार्गेट आहे. आणि या ओव्हरचा स्पेल आपण पाहू शकतो इथे नक्की ज्याप्रमाणे किती फक्त 8 धावा, आणि त्यामुळेच आपण बघितलं की इथे थोडस कमबॅक, थोडं नाही तर मोठं कमबॅक. चला आता टॉस करूया आपण. चला टॉस देखील करूया आपण. सकारामजी कानात साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. संजय 11 नागले संघ आपण पाहतोय, आणि दुसऱ्याकडे आपण बघितलं तर मग संघ पण पाहू शकतोय साई श्रद्धा स्पोर्ट्स असू नवगर हा संघ पाहतोय आपण, म्हणजेच एक लोकेश भोईर यांचा संघ पाहतोय आपण. दुसऱ्या बाजूने यश मसेकर यांचा संघ आपण पाहतोय. यश प्रथमेश नक्की या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम अमृत परेड अँड टीम. बघा मला वाटतं की टॉस जिंकून बॅटिंग निवडलेली पाहायला मिळते साई श्रद्धा स्पोर्ट्स ससुनवकर या संघाच्या माध्यमातून. चेसिंग मध्ये 46 आहेत. येस आपण पाहिले तर मग 15.33 च्या सरासरीने इथे वाटचाल करायची डेफिनेटली आपण होऊ शकते, आणि ही वाटचाल जर करायची आणि सहज रीतीने आपण पाहिलं तर मग धावा चेस करायचा असतील तर चांगला खेळ जो मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर केला होता ना मिस्टर अतुलने, तसाच काहीतरी करावं लागेल. पण आता नेमकं काय माहिती आहे का इथे, मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा संघ थोडासा गेम प्लॅनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे आपण पाहिलं त्यांच्या गेम प्लॅनिंग मध्ये मिस्टेक्स होताना पाहायला मिळत त्या सक्सेस झाल्या नाहीये. परंतु हा संघ आपण पाहिला ना तर मग हा संघ एक परिपक्व संघ आहे. या संघाकडे आपण पाहू शकतोय ना ते कॅलिबर आहे, आणि या संघाकडे आपण पाहिलं तर मग ऍडव्हान्टेज आहे, आणि या संघामध्ये आपण पाहिलं तर मग संघाकडे आपण पाहिलं तर क्षमता आहे. चला बॅटर पाठवा मैदानाच्यामध्ये, फील्ड सेट करून घ्यायची जिंकण्यासाठी. 18 मध्ये आपण पाहिलं तर मग 46 धावा. कपिल म्हटलं जाते ना ये अंदर के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वही तो मुकाम पाता है, रुकने से कुछ नहीं बदलता मेरे दोस्त, क्योंकि जो चलता है वही तो आगे बढ़ता है. डेफिनेटली आपण पाहिलं चालत राहा, वाढत राहा, मोठे होत राहा, आणि हेच पाहायला मिळू शकतं इथे. सध्या तरी आपण पाहू शकतोय मग 46. बघा एक छोटस हडल देखील झालं, आणि त्या हडल मध्ये पाहिलं पण तर मग नेमकं काय झालं आहे आणि काय करायचं आहे ते माहिती आहे. कोणाला माहिती आहे का, आता ते 11 खेळाडूनच, कारण की ते 11 खेळाडूमध्येच आपण पाहिलं ती चर्चा रंगली होती. परंतु चर्चेचा विषय होता रोशन कांबळी, भरोशाचा खेळाडू आहे. भरोसा मात्र आपण पाहिलं तर मग त्यांना दर्शवावं लागेल. सातत्याने आपण पाहिलं तर मग आतापर्यंत जर इतिहास पाहिला आपण ना तर मग सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाचा रोशन कांबळे आपण पाहिलं तर मग जेव्हा आपण पाहिलं तर विकेट घेऊन जातोय ना, तेव्हा आपण पाहिलं तर मग इम्प्रेशन नाही आहे, तर नक्कीच आपण पाहिलं तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स आपण पाहिलं तर एक ट्रॉफी घेऊन जातोय. हा इतिहास आहे, कारण की जेव्हा आपण पाहिलं ना की रोशन चालतोय ना, मग पूर्णपणे आपण पाहिलं की समोरच्या संघाला अडचणी मोठ्या करून जातोय. बघा रोशन तर 2 आहेत, उंबरसाडा पण चालतोय आणि दुसऱ्या बाजूने कांबळे पण चालतोय. अक्षय कोल्हा कूल माइंड क्रिकेटर पाहिला आपण तर कोणत्या प्रकारे आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा फ्रेशर मात्र नक्कीच आपण पाहिलं आलं तरी आपण पाहिलं ना तर ते दर्शवत नाहीये. कूल माइंड क्रिकेट खेळले जात, मास्टर माइंड. चला जाऊया रोशन वर्सेस आपण पाहिलं योगेश. मॅचला सुरुवात, लाईट कॅमेरा अँड ऍक्शन, लेट्स प्ले. पाहूया
पहिला बॉल अपील केली जाते. अतुल पाहतात, अतुलने निरीक्षण केलंय हा बॉल कशा प्रकारे आला होता आणि कशा प्रकारे आपण पाहिला तर नक्कीच हाताळला गेला होता. अपील केली होती. अक्षय थोडीशी इंटरेस्ट होते, कशाचा तरी त्यांना आवाज आला होता, परंतु आपण पहिला अंपायर मात्र आपण पहिला इथे कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देत नाहीयेत. आणि एक चांगला बॉल, डॉट बॉल. समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. ओ इथे आपण पहिला डबल माइंड झाले. पुढे जाऊ की मागे येऊ, कदाचित मी तर म्हणेन की चान्स काय आला होता, झेल आला होता, परंतु आपण पाहिलं तर झेल पर्यंत आपण पाहिलं तर पोहोचण्याचा प्रयत्न नाही केला. तरी ते आपण पाहिलं तर मग 1 रन्स. वैभव ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग योगेश बरफ देखील आपण पाहिलं तर थोडेसे सरप्राईज झालेत आणि त्यांना तरी माहिती आहे की काय झालंय. 15.30 रिक्वायर रन रेट असेल आता. जर फटका बनवायला तर मग योगेशचा थोडासा श्वास देखील अडकला असेल. कदाचित त्यांना माहिती आहे की आता इथे जर चांगला खेळाडू असता तर ऑलमोस्ट कॅच पकडला असता. परंतु अतुल आहे, अतुल कॉमन क्रिकेटचा कोहिनूर पाहतोय आपण मिस्टर अतुल. फील्ड आपण पाहिलं तर मग देखील घेतला जातोय तितका. 1 रन्स आपण पहिली जोडली आहे. अतुल ठाकरे मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धाबा त्याने केल्या होत्या, 9 चेंडू 40 केल्या होत्या आणि नाबाद राहिले होते. बघा नाबाद जेव्हा आपण पहिले एखादा बॅटर जातोय ना, एक मोठी ऊर्जा घेऊन जातोय. चला पाहू आपण पुढील बॉल. रोशन कांबडी, अतुल ठाकरे. बॉल बॅट मध्ये कनेक्शन चांगलं झालंय, बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. 6 धावा. अतुल ठाकरे आपण पाहिलं तर मग आज पुन्हा एकदा ती मॅजिक बॅट घेऊन आलाय. ज्या बॅटने आपण पाहिलं ना तर त्याने सेंचुरी पूर्ण केली आहे या मैदानामध्ये आणि तीच मॅजिक बॅट आज त्यांची पुन्हा एकदा मॅजिक दर्शवते. आणि आपण पाहिलं तर मग ही बॅट नाही आहे तर टेनिस क्रिकेट पट्टूसाठी आपण पाहिलं तर मग लक्ष्मी आहे. कारण की जवळजवळ आपण पाहिलं तर याच बॅटमुळे आपण पाहिलं प्रसिद्धी मिळाली, परंतु बॅट नसून आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूसाठी ती लक्ष्मी. कारण की त्या बॅटला आपण पाहिलं तर मग जितक्या प्रेमाने सांभाळलं जातं, जपलं जाते, ठेवलं जात आहे आणि त्याच बॅटने मात्र हा क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. गतीने टाकलेला बॉल होता, मात्र आपण पाहिलं थोडीशी दिशा बाहेरची पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा मात्र मिळत आहे. संघाची टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. संघाची टोटल पोहोचली आहे 8च्या घरामध्ये. 8 मात्र आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये कोण मांडणार आहे सुपर 4 मध्ये ताट पाहूया. कारण की सध्या तरी पकडायची पुढची वाट. केवळ मांगेला आपण पाहिले तर मग आज त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे डीबीएनची. आज डीबीएनला देखील ते लीड करतायत ऍज अ डिजिटल ऑपरेटर. जागा बनवले, बॉलला बॅटवर घेतलंय, बॅट अँड बॉल मध्ये सुंदर कनेक्शन बॉलरला दिले अतुल ठाकरेने. मोठं टेन्शन. 6 धावा. सध्या तरी सिक्सर वाला आणि अतुल ठाकरे आला असंच म्हणू शकतो आपण. 2 आहेत पाहतोय पण बघा प्रत्येक आपण बघितलं ना तर मग आजाराचा इलाज आहे, परंतु इलाज मात्र आपण बघितला तर आजारावर मात करायचं असेल ना तर इलाज मात्र शोधावा लागेल. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॅटरचा इलाज आहे का काय. बॉल आहे, मौका बनू शकतोय. ओ रोशन पोहोचले, झेल पकडलाय, मोठी विकेट मिळाली. अतुल ठाकरे नावाचा आपण पाहिलं तर वादळ आला होता.
शांत केलाय. या ओव्हर मध्ये रोशन कांबळेने धावा दिल्यात परंतु विकेट देखील मोठी मिळवलाय. अतुल ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन आणि पहिली मोठी सफलता सिद्धिविनायक टीमच्या खात्यामध्ये आउट. सतीश डेफिनेटली आपण पाहू शकतो याही वेळी आपण पाहिलं तर मोठा फटक्याचा मनसुबा बनवला होता परंतु आपण पाहिला नाही तर ज्याप्रमाणे म्हणतात ना की प्रत्येक दिवस दिवाळी नसते आणि प्रत्येक बॉल हा बाउंड्री लाईनच्या बाहेर जात नसतो आणि तिथे पाहायला मिळाला विकेट डाऊन झाली आहे. 13-32 ही मॅचची स्थिती आहे. निलेश परेड मागच्या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकला होता त्यांनी देखील आणि काय जबरदस्त निलेश परेडने देखील खेळ केला होता. तो रोशन पाहतोय आपण. ओ एज होती अक्षय कोल्हा थोडेसे कमरेवर हात देतात आता परंतु विचार करून फायदा नाहीये. जे व्हायचं ते झालंय आणि नक्कीच आपण बघितलं ज्याप्रमाणे हे समीकरण आपण पाहिलं तर मग बदलताना पाहायला मिळालंय कारण की बघा विकेट आला असतं प्रेशर आलं असतं डॉट बॉल आला असता धावा वाचल्या असत्या परंतु नेमका झालंय का 2 धावा मिळाल्या त्यामुळे समीकरण मध्ये आपण पाहिलं तर ट्विस्ट आहे कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आलेला धावा पाहिल्यानंतर मग 16 2 सिक्सर आलेत विकेट देखील आलेत 16 आहेत त्यामुळे पाहिला पण तर मग 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून देखील 30. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पहिला पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे आपण पाहिलं तर 46 आणि मिळालेली सुरुवात 16 धावांची 30 धावा. रोशन उंबरसाडा पाहतोय योगेश बरफ साठी बॉल मात्र उडवला उंच बॉल हवेत बॉलच्या खाली फिल्डर आलेत झेल पकडला गेला. सागर ह्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर क्वालिटी कॅच आणि समाप्त होतोय योगेश ताखे. विकेट डाऊन झाले 2 मोठे विकेट मिळाले आणि या ओव्हर मध्ये खास करून रोशनला मिळाली सफलता. सागरचा एक सुंदर झेल पाहायला मिळाला आणि इकडे पण बघितलं तर आता वैभव दळवी झाले तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. पहिल्या मॅच मध्ये ते नव्हते परंतु या मॅच मध्ये आलेत ना तर आपल्या संघाला एक चांगली खेळी करून नक्कीच द्यावं लागेल. मग 4 क्रमांकावर आपण पाहू शकतो खेळ आपण पाहिला ना तर मग ऍडजस्टमेंट केलं ना तर मग सूर्या 4 ला देखील चांगला खेळतोय. तसंच वैभव देखील आपण पाहिला 3 ला देखील खेळू शकतात 4 ला देखील खेळत आहेत परंतु आता या 4 मध्ये रोशनच्या समोर खेळायचा आहे. आणि बॅट यूज केले नरेश विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल आणि पाहतोय आपण वैभव आले आणि त्याच बॉलने मात्र परतले. धक्का लागतोय आणखी एक ओव्हर मध्ये सोनसरी स्पोर्ट्स अंबलमार संघाला. वैभव दळवे आउट.
नाही निघलास ना तर तुम्ही जीव दे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघितलं तर नवीन बॅटर आता अजय कानात आलेत. धाव फळक आपण पाहिलं तर मग फसलेला पाहायला मिळते. हॅट्रिक होईल का, हॅट्रिक होईल का, आणि हो विकेटचे हॅट्रिक पूर्ण होताना पाहायला मिळालंय. इकडे आपण पाहिलं तर रोशन उंबरसराचा मात्र पूर्णपणे जलवा पाहायला मिळालाय. आणि इकडे आपण पाहिलं तर मग हॅट्रिक पूर्ण करताना पाहायला मिळालेत विकेटची. ते म्हणजेच ऑन अँड ओनली मिस्टर उंबरसरा या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक नोंद करत असताना. मेहरबान कदरदान संग दिल आमचा चेता. तीन विकेट मात्र इथे घेतले लागोपाठ रोशनने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश टॉस दिलाय. जयसी गेंद वैसी नसियर बॉलला मात्र डिस्पॅच केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सिक्सर मात्र आल्या मैदानाच्या आतमध्ये. खास पेशकश जयेशची 7 धावा. Lucky. Thank you so very much जीजे. सध्या तरी आपण बघितलं तर मग याच स्पर्धेचा आपण बघितलं 4 दिवसाचा शेड्यूल आपण बघितला तर इंटरेस्टिंग आहे. कोणता संघ आपण बघितला तर आपण पाहिलं तर ही स्पर्धा जिंकेल. कोणते 4 संघ येतील या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये नक्की सांगता येणार नाहीये. इंटरेस्टिंग आहे शेड्यूल, इंटरेस्टिंग आहे. फुल टॉस पुढे येतं. बॉल हवेत आहे. बॉल बाउंड्रीच्या बाहेर 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 6 धावा. बघा आता जिंकण्यासाठी किती पाहिजेत, 18 पाहिजेत आणि बॉल शेष आहेत 7. बघा पहिल्या 3 बॉल मध्ये 3 विकेट आलेत. वैभव सांगतायत आता कदाचित उर्वरित 3 बॉल मध्ये 3 सिक्सर बघायला मिळू शकतायत का, आणि हे मिळू शकतंय कारण की हे पाहिलंय टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा असं झालंय. आणि मी तर आपण बघितलं तर जवळजवळ 4 ते 5 वेळा असं देखील पाहिलंय. परंतु सध्या तरी आज पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. रोशन उंबरसरा जो आतापर्यंत 3 विकेट त्याने घेतलेत, परंतु आता 18 धावांची गरज आहे. 7-18 हो, परंतु इथे आपण पाहिलं तर प्लेन मिस. थोडासा पण बघितला सरप्राईज झालाय रोशन, परंतु ज्याप्रमाणे 3 विकेट आपण पाहिलं तर मिळालेत, परंतु इथे आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा प्रेशर सोनसरी स्पोर्ट तांबरमाल संघावर देखील आहे. परंतु या स्पेशलला मात्र आपण पाहिलं कशा प्रकारे आपण पाहिलं रिलीज केला जाईल. या मॅचला आपण पाहिलं तर जिंकणार आहे कोण, या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आपलं वर्चस्व निर्माण करेल कोण, ही मॅच जिंकून पुढे येईल कोण, प्रश्न आहे कोण, प्रश्नाचं उत्तर मिळेल जर पुन्हा एकदा डीजे कडे गाणं आणि त्यानंतर या 6 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण परतूया. कमॉन डीजे. इलाका आपण का, कानून आपण का, काट डालेगा. डीजे चला घाई करायची आहे मित्रांनो. थोडस आपण लेट डिले मात्र सुरू केलं, त्यामुळे आपण पाहू शकतोय की उभयाच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचे. 6-18 बॉलिंग मार्कवर आता पाहू शकतोय आपण बॉलर कोणता यूज केला जातोय तर मिस्टर निलेशच्या हातामध्ये सोपवलेला बॉल पाहायला मिळतोय. आणि खास करून आपण पाहिलं तर 18 धावा आहेत. बघा इकडे पहिले 2 चेंडू असतील ना, या मॅचचं नक्की चित्र कोणत्या बाजूने मॅच जाईल हे दर्शवणार पाहायला मिळू शकतंय. आणि इकडे आता संपूर्ण आपण पाहिलं तर जबाबदारी निलेश परेडची देखील मोठी होताना पाहायला मिळेल. म्हणून तर म्हटलं जातंय ना की ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता, हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि मंजिल आपको ना मैदान में कब कैसे कहाँ मिल जाए
इसका कोई विकल्प नाही होता. बघा सांगू शकत नाहीये तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर जर तुम्ही पाठला करत आला तर मग विजय कधी कसा तुम्हाला मिळेल सापडेल, परंतु नक्कीच तुम्ही शोधता नक्कीच आपण बघितलं तर त्या दिशेने वाटचाल करता यायला हवं आणि तेच मात्र करावं लागेल. निलेश बाराप, निलेश टू निलेश. आता कोणता निलेश पाहूया आपण इथे बेस्ट ठरतोय. रोशन उंबरसाडा आपण बघितलं तर मग 12 धावा आणि विकेट 3. विकेटची ट्रिक्स आपण पाहिली आहे. निलेश परेट की निलेश बाराप पाहूया. बॉल पहिला 6 मध्ये 18. मॅच इंटरेस्टिंग होऊ शकतोय. ओ सुरुवात झालाय. नाही भय नाही भीती. छत्रपतीचा छावा 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 मिळवला 6 धावा. 6 थँक्यू सो व्हेरी मच. बघा पहिल्याच बॉलवर निलेशची झलक. सगळ्यात अलग षटकार ठोकलाय. 5 मध्ये आता जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा निलेश टू निलेश. उडता विकेट. फोर्स केलाय बॉल हवेत. बॉलच्या खाली तुषार आहे हुशार. इथे पाहिलं आपण तर झालंय कमबॅक. गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली. सक्सेस होते निलेश बरफची आणि निलेश परेडला केलंय आउट. सफलता. जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. पैजण होऊ देन तुला कंगन होऊ देन. केसात मला तुला गजरा होऊ देन. नीला येईन तुला नियाला येईन. जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. होय पोशा ना घरा माहीत झाला तर तरी तू येच मी वाट पाहतो. थँक्यू. मग सध्या तरी आई सनसनी स्पोर्ट्स तांबडमाल संघ वाट पाहते की मॅच जिंकेल कोण. आणि सध्या तरी आम्हाला जिंकायचं असं तरी नक्की त्यांना वाटत असेल, कारण की इलाका आपला आहे तर मग धमाका देखील आपला व्हायला हवाय. विशाल फलटे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आल्यानंतर आमच्याकडे न्यूज आली की विशालने 2 सिक्सर लगावले तर मग त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि ते पारितोषिक कोणी लावले माहिती आहे का? ते सांगणार नाही येत आम्ही. बारा धावा आहेत. हो हो आपटून टाकलाय. बाउन्सरची हाताळणी केली जाते. पाहू शकतो आपण रन्स मिळू शकतात. मिस्टेक केली आहे अक्षयने. मिस्टेक केली आहे. बघा इथे 1 रन गेली होती. कदाचित इथे 1 रन वाचली असती. धावा मिळाल्या 2. मोमेंटम शोधताय सनसनी स्पोर्ट्स तांबडमाल. बघा इथे 3 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी आता 10 धाव्यांची गरज. पाहू शकतो इथे विशाल आलेत, परंतु विशाल बघा 3 बॉल मध्ये 2 फटके. 3 मध्ये 2 चांगले खेळायचे आहेत आणि ते चांगले म्हणजेच काय तर बाउंड्रीच्या बाहेर. चपरेने आपण बघितलं तर म्हटलं जाते ना की हारता वो है जो बार बार शिकायत करता है, लेकिन जीतता वो है जो 100 बार कोशिश करता है. बघूया कोशिश कोण करतोय. 3-10. अगदी सहज खेळलाय बॉलामध्ये. बॉलर पोहोचलेत. कॉटन बॉल. फलंदाज विशाल फलटे आउट. या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलंय परिस्थिती गंभीर झालाय, परंतु या परिस्थिती गंभीर मध्ये कोण उभं राहील का खंबीर पाहूया. आता चेंडू असतील 2. जिंकण्यासाठी 10 धावा. थँक्यू डीजे मयूर शेंडे. बघा मयूर शेंडे आलेत आणि मयूर शेंडेसाठी देखील पारितोषिक आहे. 2 जर सिक्सर लगावले तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि नक्कीच आपण बघितलं तर मग त्यांचं नाव सध्या तरी ते सांगणार नाही आहेत. जाऊया आपण 2 मध्ये 10. हो यश त्यांचा वेध. क्लीन बॉल. फलंदाज आउट.
मॅच वर पकड केली आहे. आता 1-10 असं वाटलं होतं की अतुल मैदानाच्या आतमध्ये उभा होता, परंतु बघा ना अतुल यांना एक माइंड क्रिकेट खेळायला हवं होतं. बॅटर नवीन आलेत विकास माने, परंतु आता पण बघितलं तर मग मॅच मध्ये जर पाहिला पण पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले आपल्याला. बेलकडी संघाचा 10 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल माहिती आपण खेळला जातो आणि विकेट मिळणार आहे. आणखीन एक निलेशच्या खात्यामध्ये विकेट मात्र जोडले जाईल आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर हा मॅच जिंकला गेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने. आणि वैभव सांगतात आम्हाला की इथे देखील हॅट्रिक झालेली आहे निलेशची आणि दुसरी विकेटची हॅट्रिक्स याच मॅच मध्ये पाहायला मिळाले. कारनामा केलाय निलेश बराबने. पहिला कारनामा याच इनिंग मध्ये रोशन उंबरसाने केला आणि दुसरा कारनामा निलेश बराबने केलाय. आणि अशा तऱ्हेने एका मॅच मध्ये 2 विकेटच्या हॅट्रिक्स देखील पाहायला मिळाल्या. सामना देखील जिंकलाय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या टीमने. अभिनंदन अभिनंदन त्यांचा देखील करूया, कौतुक करूया. आणि सनसनी स्पोर्ट्स तांबरमाल संघाचं नक्कीच आपण पहिलं कौतुक करूया. चांगला खेळ केला त्याने आणि हा सामना जिंकवून देण्याच्या कामगिरीकडे जाऊया आपण, म्हणजेच प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने.